नमस्कार मंडळी, रेश्मा फ्लेवर हाऊस मध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे एकदम असा काळ्या मसाल्यातला तिखट आणि झणझणीत चिकन रस्सा बनवणार आहे, म्हणजे चिकन करी बनवणार आहे। तर जे कोणी माझ्या चॅनल नवीन बघत असाल त्यांनी माझ्या चॅनलला अगोदर सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा। आणि हे जे माझी रेसिपी आहे एकदम साधी आणि सिंपल रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा ट्राय करू शकताय। म्हणजे ह्यामध्ये मी जास्त मसाले नाही टाकले, काही नाही, एकदम नॉर्मल आहे करी आपली। तर खायला पण एकदम चविष्ट लागते आणि मुलांना पण जास्त मसाल्यामुळे जळजळ वगैरे करणार नाही आणि तब्येत म्हणजे व्यवस्थित राहते। तर चला, इथं मी घेतलेला आहे 2 किलो चिकन घेतलेला आहे। तर आम्ही असं ऑनलाईन वरून चिकन मागवतो, तर तुम्ही कसं मागवताय ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा। आणि बघा, म्हणजे एका पॅकेटमध्ये लय झालं 3 किंवा 4 लेग पीस असतात, म्हणजे अर्धा किलो। तर चला, इथं माझे 5 लेग पीस दिसत आहेत। तर ह्यामध्ये चिकन आणि लेग पीस ह्यामध्ये दोन्ही पण मिक्स आहे। नाही, अरे यामध्ये फक्त लेग पीसच आहेत। ओके, सॉरी। तर यामध्ये दोन्ही मिक्स आहे, म्हणजे आमच्या या घरामध्ये लेग पीस खूप आवडतात आणि खूप छान पण लागतं खायला, बरोबर आहे ना। तर आता मी लय झालं 3 ते 4 पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घेणार आहे। तर मी ह्यात टाकणार आहे थोडासा लिंबू टाकणार आहे। तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही विनेगर टाकून सुद्धा स्वच्छ चिकन धुवू शकताय, त्यामुळं वास वगैरे नाही येणार आणि छान पण धुतलं जातं। तर इथं मी घेतलेला आहे चिकनचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे। तर तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकताय। तर मला चिकन बिर्याणी मसाला खूप आवडतो। मी करीमध्ये पण बिर्याणी मसालाच टाकते, किंवा बिर्याणी बनवायचा असेल तरी सुद्धा मी बिर्याणी मसालाच टाकते। तर चला, इथं मी 2 पॅकेट फोडून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही लिंबू टाकू शकताय, किंवा तुम्ही दही सुद्धा टाकू शकताय। तर मी इथं दही टाकलेलं आहे 2 चम्मच। तर आणि त्यामुळे मी असं पूर्ण एकदम मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून लेग पीस आणि चिकन मध्ये मसाला जाऊन बसतो आणि खायला पण चविष्ट लागतो आणि मुरलं पण जातं। म्हणजे जर तुम्हाला सकाळी बनवायचं असेल तर तुम्ही 1 ते 2 तास तुम्ही मसाला लावून तुम्ही ठेवू शकताय। तर मी इथं 9 वाजले सकाळचे, तर मी 9 वाजता म्हणजे स्वच्छ चिकन वगैरे धुवून मसाला लावून ठेवलाय। आणि आज रविवार पण आहे, त्यामुळं आम्ही 2 पर्यंत, 2 किंवा 1:30 पर्यंत जेवण करतो। तर आम्ही सुरुवात करणार आहे 1 वाजता बनवायला, त्यामुळं चांगलं 2 ते 3 तास एकदम चांगलं मस्त मुरलं जातं चिकन, आणि चिकन मुरलेलं पण एकदम छान लागतं। तर तुम्ही कसं बनवताय ते सुद्धा मला कमेंट करून तुम्ही सांगू शकताय। तर इथं मी घेतले 6 कांदे घेतलेले आहेत मी इथं। तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही कांदा घेऊ शकताय। म्हणजे मी ग्रेव्ही नाही बनवणार, चॉपर मधनं लय झालं 3 चे 4 हात मारून ह्याला काढून घेणार आहे, कारण मी जास्त बारीक पण नाही करणार आणि जास्त मोठं मोठं पण नाही ठेवणार। आणि चॉपर मध्ये एकदम मस्त पण कट केलं जातं, होतं एकदम चौकोन चौकोन पीसेस पण छान होतात आणि आपला वेळ पण कमी जातो। तर कसं, म्हणजे चाकून कापत बसलं की आपला वेळ पण जातो, डोळ्यातनं पाणी पण येतं, नको वाटतं कांदा कापायला। त्यामुळे चॉपर मध्ये एकदम मस्त आणि सोप्या पद्धतीने आपला कांदा टमाटर वगैरे एकदम मस्त चिरून होतो। तर चला, आपण इथं 2 ते 3 हात ह्याला काढून घेणार आहे। आणि म्हणजे तुम्ही कसं कांदा कापताय ते सुद्धा मला सांगा। कोणी ग्रेव्ही पण बनवतं, ग्रेव्ही बनवलं की एकदम असं घट्ट घट्ट भाजी होती। तर मला घट्ट भाजी नाही बनवायचं, जसं आपल्या गावाकडे बनवतो आपण चिकनचं कालवण, त्या पद्धतीने मी करी बनवणार आहे। म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट पण नाही, त्यामुळे मी कांदा असं मस्त व्यवस्थित चिरून घेतलेला आहे। तर चला, आपण आता ठेवूया पातेलं। पातेलं ठेवलं, इथं मी थोडंसं तेल टाकलेलं आहे। लय झालं, आपली मोठा चमचा असतो भाजीचा तेवढा एक भरून मी तेल टाकलेलं आहे। त्याचबरोबर एक तेजपत्ता टाकलाय आणि मीठ टाकलेलं आहे, कारण मी तेलामध्येच मीठ टाकते, कारण जे आपण कांदा टमाटर वगैरे मसाला टाकतो ते एकदम छान भाजलं जातं आणि एकदम चव पण लागतं खायला। तर त्याच्यामुळे मी अगोदरच मीठ पण टाकलं होतं। आता कांदा टमाटर टाकले, आता मस्त ह्याला फिरवून घ्यायचंय आपल्याला। म्हणजे बघा, जास्त करपवायचं पण नाहीये, काय नाही, यासाठी आपण मीठ टाकलेलं आहे, कारण आपला कांदा वगैरे जास्त खाली चिटकलं जात नाही आणि व्यवस्थित शिजलं जातं। तर चला, असं मस्त आपण फिरवून घ्यायचं आहे याला।
म्हणजे बघा, तुम्ही ग्रेव्ही बनवून टाकलं तरी पण चालेल. कसं जरा ग्रेव्ही मला नाही आवडत, त्यामुळे मी कट करूनच टाकलेला आहे. अरे बापरे, थोडासा चिटकला आहे एका साईडला कांदा. तर म्हणजे मी काहीतरी काम करत होते, कारण रविवारचा दिवस खूप म्हणजे सगळे घरी असतात, त्यामुळं ना लक्ष नाही लागत कामामध्ये, फटाफट कामं करायची असतात. तर त्यामुळे थोडंसं चिटकलेलं आहे. आणि मी टाकलेलं आहे काश्मीरी मिरची पावडर टाकले. तर म्हणजे तुम्ही साधी मिरची पावडर टाकलं तरी चालेल, पण एकदम छान कलर येतो त्यासाठी मी काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे. आणि त्याचबरोबर मी 1 चमचा तिखट आपलं साधा मिरची पावडर टाकलेला आहे, कारण काश्मीरी मिरची पावडर जास्त तिखट नसतं त्याच्यामुळं. आणि हा आहे घरचा काळा मसाला आहे. तर मसाला सुद्धा आम्ही घरीच बनवतो. तर जे कुणाला म्हणजे मसाला वगैरे मागवायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकताय आणि ॲड्रेस सुद्धा पाठवू शकताय. मी तुम्हाला सांगेन म्हणजे कसं किलो आहे, काय नाही, मी सगळं तुम्हाला सांगू शकते. तर आम्ही मस्त असा एकदम काळा छान झणझणीत मसाला पण दिसतोय. आता आपण टाकूया चिकन, जे आपण मिक्स करून ठेवलं होतं. एकदम छान मुरलेलं पण आहे. बघा, फ्रीजमधनं काढलो आम्ही आत्ता. तर एकदम वाफा जातात, थंड थंड एकदम थंड होतं चिकन. तर ते आपण टाकून ह्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. बघा, जेवढं तुम्ही चिकन फ्राय करल, जेवढं मिक्स करल, तेवढं आपलं चिकन एकदम खायला मस्त पण लागतं. आणि पाणी लगेचच आपण टाकायचं नाही, थोडा वेळ चांगलं त्याला तेलामध्ये आणि त्या मसाल्यामध्ये थोडंसं शिजू द्यायचं. कारण जे काही चिकनला चिरा वगैरे असतात त्यामध्ये मसाला जाऊन व्यवस्थित शिजलं जातं. तर आपण आता टाकूया पाणी. तर बघा, इथं ज्या टोपात मी चिकन ठेवलं होतं, थोडा थोडा मसाला तर चिटकलेलाच असतो, त्यामध्ये पाणी टाकून मी ह्याला मस्त फिरवून घेऊन पाणी टाकलेलं आहे. आता झाली आपली भाजी तयार. आणि आता मी टाकणार आहे कसुरी मेथी. त्याच्याने वास पण खूप छान येतो आणि खायला पण चविष्ट लागतो. तर चला, माझं ही चिकन करी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकताय. मग कसं बनवताय ना असंच तुम्ही पण चिकन. आणि जे कोणी माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा.